आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली. राठोड यांनी सांगितले की शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतत गस्त आणि निगराणी वाढवण्यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदारांवर दबाव टाकणारे, भीती दाखवणारे किंवा गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख तसेच तात्काळ प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त भावनांना चिथावणी देणारे किंवा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारे कोणतेही विधान करणे टाळावे असा इशाराही राठोड यांनी नागरिकांना दिला आहे. अशा प्रकारचे पोस्ट किंवा संदेश आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असल्याचेही त्यांनी सांगितले. शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत निवडणूक पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर काय काय उपाययोजना केलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने? 2025 मध्ये आगामी आता होणाऱ्या नगर परिषद गंगापूरच्या निवडणुकीमध्ये 4 तारखेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 2/11/2025 म्हणजे 2 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 3 नोव्हेंबर रोजी मोजणी होणार आहे. तर त्या अनुषंगाने शहरामध्ये विविध ठिकाणी पेट्रोलिंग वगैरे सुरू आहे. अवैध धंद्यावर कारवाया चालू आहेत. लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. निवडणूक ही भयमुक्त आणि निष्पक्षपणे व्हावी याच्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्न करत आहेत. त्याकरिता गंगापूर शहरामध्ये पोलीस बळ दाखवण्यासाठी किंवा पोलीस यांचं प्रेझेन्स दाखवण्यासाठी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आलेले आहे. त्यामधून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारे आमिषाला बळी न जाता, न घाबरता भयमुक्त आणि निष्पक्ष मतदान करावं याच्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. एकंदरीत निवडणुकीच्या दिवशी पूर्ण गंगापूर शहरामध्ये एक SDPS AI1 आणि इतर 10 अधिकारी असे एकूण 12 अधिकारी, 92 पोलीस कर्मचारी आणि 65 होमगार्ड्स, त्याचबरोबर IRBचे 2 सेक्शन्स एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रयत्न करत आहोत की भयमुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यामध्ये. सर, महिलांच्या सुरक्षेसाठी काय विशेष? महिला पोलीस आहेत. महिला पेट्रोलिंग पण आहे. पेट्रोलिंग प्रत्येक व्हॅनमध्ये महिलासुद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सतर्क आहोत. अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.